झी 24 तास एक पाऊल पुढे। सरत्या वर्षात राज्याच्या राजकारणात नव्या जुन्या राजकारण्यांनी आपली छाप पाडली। राज्यातल्या काही मंत्र्यांवरही घोटाळ्याचे आरोप झाले। मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कारभारात नजरेत भरेल असं काही केलं नसलं तरी मिस्टर क्लीन ही प्रतिमा जरूर सार्थ ठरवत विरोधकांबरोबरच सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसलाही धोबीपछाड जरूर दिली। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानं महाराष्ट्राच्या राजकारणातलं 5 दशकांचं वादळी पर्व अस्त झालं, तर विलासराव देशमुखांच्या निधनानं आणखीन एक मुत्सदी राजकारणी काळाच्या पडद्याआड गेला। या साऱ्या घडामोडींचा आढावा घेणारा हा विशेष कार्यक्रम गुड बाय 2012 देश विदेश। या वर्षात गाजल्या त्या निवडणुका आणि निवडणुकांपाठोपाठ हे वर्ष गाजलं ते भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांच्या आरोपांनी। अजित पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ, गुलाबराव देवकर हे मंत्री आणि आमदार सुरेश जैन यांचा उल्लेख केल्याशिवाय घोटाळ्याचं वर्ष मागे टाकता येणार नाही। सरत्या वर्षात सर्वाधिक गाजला तो सिंचन घोटाळा। 70,000 कोटी रुपयांच्या या कथित घोटाळ्यानं धरणात मुरणाऱ्या पैशांचा मुद्दा तर अधोरेखित केलाच, पण राजकारणही ढवळून काढलं। खुद्द मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सिंचन खात्याची श्वेतपत्रिका काढण्याची घोषणा केल्यानंतर वर्ष सरेपर्यंत तो गाजत राहिला। काही अधिकाऱ्यांच्यावर त्यांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले। ती चौकशी होईल आणि अंतिम अहवाल आल्यावर तुम्हाला कळेल त्यावर काय झाले। सिंचन प्रकल्पांवरती झालेला खर्च आणि प्रत्यक्ष झालेला सिंचन प्रकल्पांचा कितीतरी पटीनं वाढलेला खर्च, सिंचन प्रकल्पांवरती पाण्यासारखा खर्च झालेला पैसा हे सगळं चर्चेत आलं आणि टार्गेटवर आला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार। कारण मागील 13 वर्ष जलसंपदा खातं राष्ट्रवादीकडे आहे आणि त्यातील 10 वर्ष हे खातं सांभाळलंय अजितदादांनी। या आरोपांमुळे व्यथित होऊन अजितदादांनी थेट उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला। माझा मी राजीनामा दिलेला आहे, मी माझा उपमुख्यमंत्री पदाचा आणि माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे। मी तो राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवलेला आहे, तो त्यांनी स्वीकारायचा। अजितदादांचा राजीनामा ही 2012 सालातील राजकीय भूकंप घडवणारी ही घटना ठरली। जसा दादांनी तडकाफडकी राजीनामा दिला तसंच अचानकपणे ते 72 दिवसांच्या राजकीय विजनवासानंतर पुन्हा मंत्रिमंडळात परतले। श्वेतपत्रिका आली, पण त्यातून काहीच हाती लागलं नाही। अखेर नागपूरचं अधिवेशन त्याच गोंधळात संपायला आलं तेव्हा सरकारनं या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी जलतज्ञ माधवराव चितळे यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटीची स्थापना केली। चितळे ज्येष्ठ जलतज्ञ यांच्या नेतृत्वाखाली ही एसआयटी नेमण्यात येणार आहे। सिंचन घोटाळ्यावरून जलसंपदा मंत्री सुनील तटकरे टार्गेट होतेच, त्यात तटकरे कुटुंबियांनी कोट्यवधी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जमवल्याच्या आरोपांनी त्यांना घेरलं। सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्यावर महाराष्ट्र सदन घोटाळ्याचा चिखल उडाला। भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी भुजबळ आणि तटकरे यांच्या विरोधात न्यायालयात याचिकाही दाखल केली। हा जो भ्रष्टाचाराचा पैसा भुजबळांच्या कंपन्यांमध्ये गेलेला आहे, त्याच्या द्वारा त्यांनी फॉरेनमध्ये खाणी घेतल्या, सिंगापूरमध्ये बँक अकाउंट उघडल्या। हा सगळा पैसा महाराष्ट्राच्या जनतेच्या तिजोरीत जमा केल्याशिवाय भाजप स्वस्थ बसणार नाही। जळगाव घरकुल घोटाळ्यात राष्ट्रवादीचे गुलाबराव देवकर आणि शिवसेनेचे आमदार सुरेश जैन यांना अटक झाली। केवळ आरोपींनी राजीनामा देण्याची नैतिकता केव्हाच कालबाह्य झाली आहे। उलट अटक होऊनही मंत्रिपदावरती कायम राहण्याचा नवा आदर्श देवकरांच्या रूपानं या वर्षानं दिला। गेली 2 वर्ष गाजत असलेल्या आदर्श प्रकरणामध्ये ज्येष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांना अटक झाली, तर अशोक चव्हाणांसह काही नेत्यांची आयोगापुढे साक्ष झाली। याच प्रकरणातले प्रमुख आरोपी असलेले कन्हैयालाल गिडवाणी यांनाही अटक झाली, पण याच वर्षी त्यांचं निधन झालं। नव्या घोटाळ्यांच्या आरोपांनी आदर्श आता मागं पडलाय। नव्या वर्षात त्याचा शेवटही कदाचित अन्य घोटाळ्यासारखाच होईल। झी 24 तास एक पाऊल पुढे।